एक मोठी बातमी समोर येते। शिंदेंच्या शिवसेनेमध्ये मंत्रिपदासाठी आता लॉबिंग सुरू आहे। मंत्रिपदासाठी इच्छुक असलेले आमदार काल रात्री 1:30 वाजेपर्यंत शिंदेंच्या भेटीसाठी गेले होते। त्यामध्ये संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, भरत गोगावले, बालाजी किणीकर हे भेटीसाठी गेल्याची माहिती आहे। तर काल 5 तास थांबून सुद्धा दीपक केसरकर आणि तानाजी सावंतांना मात्र शिंदेंनी भेट दिली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर सावंत आणि केसरकर दोघांनाही मंत्रिमंडळामध्ये स्थान नसल्याची माहिती मिळते आहे। त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आता आमदारांची लॉबिंग सुरू आहे। तर अकार्यक्षम आणि वाचाळवीरांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याचं जवळपास निश्चित झालंय। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी गिरीश गायकवाड यांच्याकडून। गिरीश, काय अधिकचे अपडेट्स या संदर्भात? नक्कीच वृषाली, आपण पाहतोय की शिवसेनेत आता मंत्रिपदासाठी लॉबिंग सुरू झाल्याचं चित्र पाहायला मिळते। शुक्रवारी रात्री उशिरा 1:30 वाजेपर्यंत अनेक इच्छुक आमदारांनी एकनाथ शिंदेची भेट घेण्याची प्रयत्न केली। यात प्रामुख्याने संजय शिरसाट, योगेश कदम, विजय शिवतारे, तानाजी सावंत, दीपक केसरकर, भरत गोगावले, बालाजी किणीकर आणि इतर आमदारांच्या नावांचा समावेश आहे। काहींना भेट मिळाली आहे तर काहींना भेट नाकारण्यात आल्याची सुद्धा माहिती आहे आणि त्यांना स्पष्ट सांगण्यात आलंय की यंदा नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाईल। शिवसेनेच्या यादीत यंदा अनपेक्षित असा बदल सुद्धा पाहायला मिळेल अशी सुद्धा चर्चा होते। नवीन चेहऱ्यांना यंदा शिवसेनेत प्राधान्य दिलं जाणार असल्याचं कळतंय। तर अकार्यक्षम आणि वाचाळवीर यांनी मागच्या 5 वर्षामध्ये 2.5 वर्षामध्ये पक्षातला नुकसान होईल अशा पद्धतीचं विधान केलेलं आहे। शिवसेनेची प्रतिमा मलिन केलेली आहे। अशांना शिंदेंकडून नारळ दिला जाणार असल्याची शक्यता सुद्धा पक्षातील वरिष्ठ सूत्रांकडून मिळते। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मंत्रिमंडळ विस्तारासाठी 1 दिवस बाकी असताना इच्छुक आमदार हे वर्षा आणि सागरचे उंबरठे झिजवताना आपल्याला स्पष्टपणे पाहायला मिळतात। आपण आताच पाहिलं की संजय राठोड सुद्धा सागर बंगल्यावरती दाखल झालेले आहेत। त्यांनी देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली। आणि गिरीश, या संदर्भातले सगळे अपडेट्स तुमच्याकडून वेळोवेळी घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।